सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्मसन्न्यास योग. श्लोक 1. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करावे असेही सांगतोस. या दोहोंपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते मला सांग. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे, यात एकवाक्यता असेल तर त्या संबंधाने काही विचार करता येईल. मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखी तसा पुढती. सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता? ऐसे व्यर्थ हे बोलता, आम्हा नेणतयांच्या चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता, उमजू नो हे. श्री अनंता, श्रीकृष्णा, असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणि की काय सांगिजे तुम्हा प्रती. ऐक, एक तत्व जर सांगायचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगायला पाहिजे का? तरी याची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगई दोही माझी बरवा, मार्गू कवणू. परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या, आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा साबियाची. ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहज सरळ आहे. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोहो कासन सांगडे, सोहपे होय. ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो, अशा सुखसारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा. येणे अर्जुनाचे नि बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले, संतोषोनिया. या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खुश झाले, मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक, तसेही होईल. देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रूही परीला हे खेळावया. पहा, ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आर्ता, काय क्षीराब्धी दूध बाता, देई जे चिना. हे पहा, शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूधभाता करता क्षीरसमुद्र दिला नाही का? तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्णू आपू जाहलिया सुभटा, का सर्व सुखांचा वसवटा, तोची नोहावा. त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वसतिस्थान का होऊ नये? एथ चमत्कारू कायसा, गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा, मागावा की. यात आश्चर्य कसले? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असताना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये? मनोनी अर्जुने म्हणितले, ते हासोनी ये रे दिधले, तेची सांगे न बोलिले, काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन. श्लोक 2. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ
तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान हे दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. या दोहोंपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच तो जाणत्या नेणत्यांना सर्वांना सुलभ असल्याने विशेष श्रेयस्कर आहे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योगू विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्यास हा कर्मयोग साधन आहे. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोह पाहाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासी याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. आता एवढ्या करता मी तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील. श्लोक 3. ज्ञेयस्य नित्य संन्यासी, यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करीत नाही, तो कर्मयोगी नित्य कर्मसन्यासीच जाणावा. प्रीती द्वेष, सुख दुःख, जय पराजय इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला तो बंधापासून सहज अनायासे मुक्त होतो. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. तरी गतगोष्टीची जो आठवण धरत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचळ असतो. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि ज्याच्या अंतःकरणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही, अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असं जाणावं. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. आता गृहाधिक आघवे, ते काही न लगे त्याजावे, जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणून. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावता निसंग झाले आहे म्हणून. देखै अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होये, तैते कापुसे गिवसूये जिया परी. पहा, अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो, तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते, तैसा असतेनी उपाधी, ना कळीजे तो कर्मबंधी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत, तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही. म्हणून कल्पना जै सांडे, तैची गा संन्यासू घडे, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत. श्लोक 4. सांख्ययोगो पृथक् बाला, प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सांख्य व कर्मयोग भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ बोलतात, ज्ञानी बोलत नाहीत. सांख्य व कर्मयोग यापैकी एकाचे जरी अनुष्ठान केले तरी करणाऱ्याला दोहोंचेही फल जो मोक्ष तो प्राप्त होतो. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य योगू संस्था जाणती केवी. एरवी अर्जुना,
जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील? सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपा प्रती काई आनान प्रकाशू आहाती. ते स्वभावतःच मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाहीतर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत का? पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. एकाचे चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात. श्लोक 5. यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी. आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा बोळखे जो. पहा, आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते, तयासीची जगी पाहले, आपण पेतेणेची देखिले, जया सांख्ययोग जाणवले भेदे विण. ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. श्लोक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हे महाबाहो, कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे. फलनिरपेक्ष कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेल्या मुनीला ब्रह्माची प्राप्ती तात्काळ होते. जो युक्तिपंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याची हातवटी रूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंदरूप शिखर त्वरेने गाठतो. येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गाहव्यासी पडे, परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. त्याहून दुसरा ज्याच्या हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो, परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही. श्लोक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय, सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. शुद्ध चित्त, जितदेह, जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे असा निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारवनीय. ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते, मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्र एवढे होते. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे, तरी करता तो. आता करता कर्म कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावतःच बंद पडतो आणि त्यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वतः त्याचा कर्ता होत नाही. श्लोक 8 व श्लोक 9.
नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, डोळ्यांची पापणी उघडत असता व मिटत असता, इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते असे लक्षात आणून कर्मयोगाच्या ठिकाणी रत असलेल्या आत्म्याचे खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्वविद मनुष्याने मी काही करीत नाही असे लक्षात ठेवावे. जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगय. कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते, तर मग कर्तेपणा कोठचा? तो कर्तेपणा तेथे राहील काय? सांग बरं. ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. एरवी आणि कांची ये परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे. एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही. स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आधी. तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो. आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची या अवसरी निधीजे सुखे. आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो. आपुलेनी इच्छा वशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. तो आपल्या इच्छेनुरूप चालताना दिसतो, असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो. हे सांगो काही एकैक देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदी करुनी. हे एक एक काय सांगावे? पहा, श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे. पार्थातयाचे ठाई हे आघवेची आथी पाही तरी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. अर्जुना, त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात असे समज, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा करता मुळीच होत नाही. जै भ्रांती से जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणवनिया. ज्यावेळी भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता. मग ज्ञानाचा उदय झाला असताना जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. श्लोक 10. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते स पापेन पद्मपत्रमिवांभसा. ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून फलाची आसक्ती टाकून जो कर्मे करतो तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात. दीपाचे निप्रकाशे गृहींचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता. दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. तो कर्मे करी सकळे परिकर्म बंधा नाकळे जैसे न सिंपी जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो,
परंतु धर्माधर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही.